अहो, ते सरकार आणि त्यांचा तो डाव, नुसताच डाव नाही तर त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी खेळी. पण तू ही सगळी खेळी, त्यांचा तो सगळा डाव आत्ताच उघड आणि मोठा धक्का. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का देणारी महत्वाची बातमी येत आहे. काही लोक म्हणतायत की आता महिलांचा अपमान झाला, महिलांना नाकारलं. परंतु महिलांना पुढे करून त्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळाच डाव. हा नुसताच डाव नाही तर त्यांची ती सगळी कामं जे त्यांनी तुमच्यापासून लपवली, जनतेला फसवून यांनी जी कामं केलीत, ती सगळी गुप्त कामे आपण तुमच्यासमोर आत्ता लगेच उघड करणार. अखेर या सगळ्यांचा भांडाफोड झालेला आहे. अहो, आज देशभर, राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य हमीभाव भेटत नाही. त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड नुकसान होतं, त्याची सरकार दखल घेत नाही. तसेच देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेलं आहे. गोरगरीब जनतेला न्याय मिळत नाही. इतकी सगळी प्रश्न असताना काही मोठ्या लोकांचा, मोठ्या मंत्र्यांचा वेगळाच डाव होता. त्यामुळे नेमकं काय परिणाम होणार, त्यांचा काय प्लॅन होता आणि यामुळे जनतेचं कसं नुकसान होणार, हे सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे डायरेक्ट दाखवणार. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटच्या मिनिटापर्यंत संपूर्ण बघत राहायचं. अजिबात अर्धवट कुठेही सोडायचा नाही. देशामध्ये सध्या नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. भाजपकडे पूर्ण बहुमत नाही. मित्र पक्षाच्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आहे. भारतीय जनता पार्टीने नुकतंच काही दिवसापूर्वी महिलांच्या आरक्षणाचं बिल संसदेत मांडलं होतं. त्याला 1/3 बहुमत पाहिजे होतं, त्यावेळेस ते पास झालं असता. परंतु तितकं बहुमत त्याला पडलं नाही आणि बिल नापास झाला. त्याला नेमकं कारण काय, का बरं महिलांना सपोर्ट झाला नाही, असा सुद्धा प्रश्न लोकांना उपस्थित होतोय. अरे पण नुसतं महिलांचं नाव पुढे करण्यात आलं अशी विरोधकांची चर्चा आहे. कारण की यानुसार लोकसभेच्या जागा वाढवण्याची तरतूद करण्यात येणार होती. त्याच्यामुळे एक मोठा राजकीय पक्ष कायम सत्तेत राहणार, त्याच्या बाहेर कधी जाणार नाही, असा त्या मोठ्या पक्षाचा डाव होता, अशी विरोधकांची चर्चा आहे. याच्यामध्ये एक विशेष म्हणजे लोकसंख्येनुसार जागा वाटप आणि जागा वाढ होणार होती. याच्यामध्ये एक विशेष म्हणजे लोकसंख्येनुसार जागा वाटप आणि जागा वाढ होणार होते हातात. त्या दृष्टिकोनातून उत्तर भारतातील जी राज्य आहेत, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल, या भागात जास्त लोकसंख्या वाढ झालेली आहेत आणि त्यानुसार सर्वाधिक जागा ह्या काही उत्तर भारतातील राज्यातच वाढणार होते. आणि दक्षिण भारतातील जी राज्य आहेत त्यांचा लोकसंख्या वाढीचा दर कमी आहेत, त्यामुळे सर्वाधिक फटका ह्या दक्षिण भारताला बसणार होता. आणि यामध्ये नेमकं कोणता मोठा राजकीय पक्षाचं नुकसान होतं, कसं झालं असतं आणि यामध्ये कोण कोण अटकणार होता, हे सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे डायरेक्ट सांगणार. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. सध्या देशात महिला आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगितलं जातंय. पण या निर्णयामागे एक दुसरी मोठी चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे जागा वाटप, म्हणजेच डिलिमिटेशन आणि उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि का काही लोक म्हणत आहेत की भविष्यात उत्तर भारतातील जागा वाढतील आणि त्याचा राजकारणावर परिणाम होऊ शकतो, हे आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. महिला आरक्षण लगेच लागू होणार नाही. आधी जनगणना होईल आणि त्यानंतर मतदारसंघांची फेररचना म्हणजे जागा वाटप होईल. या प्रक्रियेनंतरच महिलांसाठी 33% जागा निश्चित केल्या जातील. आता इथेच मुख्य मुद्दा सुरू होतो. जागा वाटप म्हणजे नेमकं काय? जागा वाटप म्हणजे देशातील लोकसंख्येनुसार मतदारसंघांची संख्या आणि सीमाके बदलणे. ज्या राज्यात लोकसंख्या जास्त तिथे जास्त जागा, ज्या राज्यात लोकसंख्या कमी तिथे कमी जागा. आता इतिहासाकडे थोडं पाहूया. भारतामध्ये 1970च्या दशकानंतर लोकसंख्येनुसार जागा बदलण्याची प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली होती. कारण काय? ज्या राज्यांनी कुटुंब नियोजन चांगलं केलं त्यांना नुकसान होऊ नये. पण भविष्यात जेव्हा नवीन जागा वाटप होईल तेव्हा पुन्हा लोकसंख्येनुसार जागा ठरवल्या जाऊ शकतात. आणि इथेच उत्तर आणि दक्षिण भारताचा मुद्दा पुढे येतो. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये लोकसंख्या खूप वेगाने वाढली आहे, जसं की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश. तर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जसं की तमिळनाडू, केरळ, कर्नाटक लोकसंख्या वाढीचा दर तुलनेने कमी आहे.
जर पूर्णपणे लोकसंख्येनुसार जागा वाटप झालं तर काय होऊ शकतं? उत्तर भारतातील राज्यांमध्ये लोकसभा जागा वाढू शकतात. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये तुलनेने कमी वाढ होऊ शकते किंवा स्थिर राहू शकतात. यामुळेच काही राजकीय विश्लेषक आणि दक्षिण भारतातील नेते असा प्रश्न विचारत आहेत, ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांनाच का कमी प्रतिनिधित्व मिळालं? विधेयक पास होण्यासाठी 2/3 मतांची गरज होती, पण 54 मतांनी हे विधेयक पडलंय. विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं पडली असल्याची देखील माहिती मिळते. शिवाय मोदी सरकारच्या काळात गेल्या 12 वर्षात पहिल्यांदा एखादं विधेयक हे नामंजूर झालंय आणि यात विरोधकांना यश आलंय. 33% महिला आरक्षणाचं विधेयक 2023 मध्येच पास झालेलं आहे. मात्र आता महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघाची संख्या वाढवून दक्षिणेतल्या राज्यावर सरकार अन्याय करतंय असा आरोप विरोधकांचा आहे. अखेर मतदानात हे विधेयक नामंजूर झालंय. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नामंजूर झालंय. मोदी सरकारला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. या विधेयकावर लोकसभेत एकूण 528 खासदारांनी मतदान केलं. विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 म्हणजेच 352 खासदारांची आवश्यकता होती. पण विधेयकाच्या बाजूने 298 आणि विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही. संविधान पर आक्रमण था और इसको हमने हरा दिया है. हमने क्लियरली बोला है कि ये महिला बिल नहीं है. ये हिंदुस्तान का राजनीतिक जो स्ट्रक्चर है, इलेक्टोरल स्ट्रक्चर है, उसको बदलने की कोशिश है. ये हमने रोक दिया है. और मैं अभी कह रहा हूं, प्रधानमंत्री से कह रहा हूं, अगर आप महिला बिल चाहते हैं 2023 का महिला बिल निकालिए, उसको उसका इम्प्लीमेंटेशन आज से करिए और पूरा का पूरा ऑपोजिशन 100% आपको समर्थन देगा. ये बिल जिस तरह से सरकार ने पेश किया उस तरह से उसका पारित होना नामुमकिन था, क्योंकि उन्होंने ही महिला आरक्षण को परसीमन से जोड़कर और पुराने वाले जनगणना से जोड़कर उन्होंने ये जो कदम उठाया उसकी वजह से इसे डिफीट किया गया. कि कांग्रेस पार्टी विशेष रूप से राहुल गांधी हर बात का विरोध करते हैं. और आज जब नारी उत्थान और नारी विकास के लिए नरेंद्र मोदी की सरकार समर्पित है, उसका भी विरोध. सीट बढ़ा दिया गया, 50% का कमिटमेंट भी दे दिया गया, ऑफर दिया गया, उसका भी विरोध. तो ये स्पष्ट है कि ये लोग नारी विकास, नारी वंदन, नारी रिप्रेजेंटेशन, ये पूरे मांग का विरोध करते हैं. देश की जनता और देश की माताएं बहनें उनको कभी माफ नहीं करेंगी.